मित्रांनो, तुमच्याकडे जरी घर नाही तर तुम्ही रमाई घरकुल योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी 2.5 ते 3 लाख रुपयांपर्यंतचं अनुदान हे मिळू शकतात। त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून रमाई घरकुल योजनेअंतर्गत तुम्हाला कशा पद्धतीने अर्ज करण्यात येणार आहे, त्यानंतर कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार, त्यानंतर कोणकोणत्या अटी आणि नियम पात्रता याच्यामध्ये असतात, याची अंमलबजावणी आणि अनुदान तुम्हाला कशा पद्धतीने भेटत असतं याची सविस्तर माहिती देणार आहे। यासाठी कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राइब करून ठेवा। तर मित्रांनो, रमाई आवास घरकुल योजना ही जी योजना आहे तर ती एससी समाजातील गरजू लोकांना स्वस्त गृहनिर्माण सुविधा पुरवण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे। ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांसाठी ही योजना राज्य सरकारकडून राबवण्यात येते। मित्रांनो, 2025-26 आर्थिक वर्षात या अंतर्गत अंदाजे 51 लाख घरे बांधण्याचा उद्देश होता। यापैकी 1.5 लाख घरेचे जे उद्देश तर तो पूर्ण झालेला असून उर्वरित उद्देश हा राज्य सरकारमार्फत पूर्ण करण्यात येणार आहे। आता जरी तुम्हाला रमाई घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मिळवायचं असेल किंवा घरकुलासाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी काय पात्रता निकष आहेत, तर मराठवाडा किंवा महाराष्ट्रात किमान 15 वर्ष राहणे हे अनिवार्य, म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणं गरजेचे आहे। त्यानंतर अर्ज करता हा एससी कास्ट असावा, त्यानंतर त्याच्याकडे जे तर ते पक्क घर नसावं आणि अन्य सरकारी किंवा घरकुल योजनेअंतर्गत त्यांनी जरी लाभ घेतला असेल तर त्यांना या योजनेचा लाभ पुन्हा मिळणार नाही। त्यानंतर वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे ग्रामीण भागासाठी 1,20,000 रुपये ठेवण्यात आलेलं आहे आणि तेच शहरी भागासाठी 3 लाख रुपये ठेवण्यात आलेलं आहे। बघा, ग्रामीण भागासाठी 1,20,000 रुपये तुमचं उत्पन्न असणं गरजेचं आहे आणि तुम्ही जरी शहरी भागात म्हणजे महानगरपालिका परिसरात राहत असतील तर तुम्हाला 3 लाख रुपये जे उत्पन्न आहे तर उत्पन्नाची मर्यादा असणार आहे। त्यानंतर कुटुंबात फक्त एक सदस्याला लाभ मिळू शकतो। त्यानंतर अर्जदाराकडे स्वतःची जमीन किंवा तात्पुरती टेम्पररी घर असावे किंवा ज्या ठिकाणी त्यांना घर बांधायचं असेल। तर तुम्हाला जरी रमाई घरकुल योजनेसाठी अर्ज करायचा आहे तर त्यासाठी कागदपत्रे म्हणजेच डॉक्युमेंट सुद्धा लागणार आहेत। आता कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, तर तुम्हाला पहिले आधार कार्ड आणि मतदान कार्ड हे महत्त्वपूर्ण 2 डॉक्युमेंट लागतील। त्यानंतर घर कर पावती किंवा वीज बिल किंवा पाणी कर पावती लागणार आहे। त्यानंतर जात प्रमाणपत्र म्हणजे जे तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल, त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र, त्यानंतर जमीन मालकीचा कागद, तुमच्याकडे जरी 7/12 असेल तर तुम्ही 7/12 देऊ शकतात किंवा जे प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन कार्ड असेल तर ते प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन कार्ड तुम्ही देऊ शकतात। त्यानंतर 1/1/1995च्या मतदार यादीत नाव तुमचं असणं गरजेचं आहे, राशन कार्ड असणं गरजेचं आहे। त्यानंतर ग्रामसेवक अथवा सरपंच तलाठी यांचं प्रमाणपत्र तुम्हाला अर्जासोबत लागणार आहे। त्यानंतर BPL प्रमाणपत्र जरी असेल तुमच्याकडे तर तुम्हाला ते जोडावं लागेल। त्यानंतर कुटुंबासह घराचा फोटो आणि पासपोर्ट साईज फोटो अशा हे महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट यासाठी लागणार आहेत। याच्यापैकी काही डॉक्युमेंट चेंजेस करण्यात आलेले आहेत, परंतु ही जी यादी तर ती जुन्या JR नुसार आहे, त्यामुळे याच्यात काही डॉक्युमेंट तुम्हाला सूट असू शकतात। आता महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे तुम्हाला रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत लाभ म्हणजेच अनुदान कशा मिळत असतं। तर तुम्ही जरी ग्रामीण भागात राहत असाल म्हणजे रुरल भागात तर तुम्हाला 1,32,000 रुपयाचं आर्थिक लाभ हे दिलं जातात। त्यात तुम्हाला 12,000 रुपये शौचालय बांधण्यासाठी हे वेगळे मिळत असतात। त्यानंतर तुम्ही दुर्गम जरी नक्षल प्रदेश एरियामध्ये राहत असाल तर तुम्हाला 1,42,000 रुपये मिळतात। त्यानंतर तुम्ही जरी नगरपालिका नगर परिषद क्षेत्रात राहत असतील तुम्हाला 2,50,000 रुपये दिले जातात। त्यानंतर तुम्ही जरी महानगरपालिका म्हणजे PMC एरियामध्ये राहत असाल तर तुम्हाला तेवढंच दिलं जातं, 2,50,000 रुपये। आता याचा अर्ज तुम्ही कशा पद्धतीने करू शकतात? अर्ज करण्यासाठी ऑफलाईनही तुम्ही अर्ज करू शकतात आणि ऑनलाईन पद्धतीनेही तुम्ही अर्ज करू शकतात जरी पोर्टलवर याचा ऑनलाईन प्रक्रिया चालू असेल तर अशा प्रकारे तुम्हीही रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी 2.5 लाख रुपयेपर्यंतची मदत ही घेऊ शकतात। या संबंधित काही अडचण असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता, मी नक्कीच रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ गरजू जे मित्र असतील तुमचे परिवारामध्ये तर त्यांच्यापर्यंत नक्कीच शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या संबंधित सर्व माहिती ही मिळेल। जरी व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोवर जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो।